शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. गावकऱ्यांना मिळणार 24 तास पाणी. आमदार संजय कुटे यांनी घेतली आढावा बैठक. नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याच्या केल्या सूचना. शेगाव शहराचा सर्वांगीण विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या शहरातील सर्व मार्ग हिरवेगार दिसतील. याशिवाय या शहराला दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था कार्यान्वित केली जात असल्याची माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली. शेगाव नगरपालिकेत नुकतीच आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेगाव शहरात 550 कोटी रुपयांचा विकास आराखडा अंमलात आणला गेला. त्यामुळे या शहरातील विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. राहिलेली कामे व सौंदर्यकरण नगरपालिका व विविध फंडातून केल्या जात आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार संजय कुटे यांनी नगरपालिकेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये मुख्याधिकारी सौ जयश्री काटकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या 10-15 वर्षामध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे. हे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचंही यावर जास्त नजर असते, आमची पण असते आणि जनतेची मागणी सुद्धा, भाविकांची मागणी. त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि आढावा चालूच असतात. लोकांच्या काही समस्या, स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार, कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं, परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या. मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही शेगाव दिसेल. कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला झाडं चांगले वाढलेली दिसतील. त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली, 24 तास या शहरामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये 24 तास पाणी हे लोकांना, जसं मुंबईमध्ये 24 तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये 24 तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे. त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे.